वरती डबल पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा बॉल होता, फक्त दिशा दाखवली. मैदानावरती येत असताना धावा 2, धावफलक 2 या आकड्यावरती. यावेळेस देखील फार चांगली गोलंदाजी, क्विकर 1. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, आलाय बॉल डॉट. पहिला बॉल डबल, त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. शैलेश असं बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, थोडासा लेट बॅट स्विंग पाहायला मिळाला. यावेळेस देखील पुन्हा एकदा तशीच बॅटिंग पाहायला मिळते. बॅकफुटला आले आणि बॅकफुट ड्राईव्ह म्हणता येईल. जबरदस्त आपण पाहू शकतो गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती डबल आली, त्यानंतर कॉन्फिडन्स थोडासा गेला होता, मग त्यानंतर कॉन्फिडन्स गेन करत असताना फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज योगेशच्या वतीनं. पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर डॉट आणि आली तिसऱ्या बॉलवरती सिंगल. स्ट्रायकिंग एंडवरती आता बाबू पाहायला मिळतात. योगेशच्या खांद्यावरती जबाबदारी पॉवर प्लेची आहे, फार चांगल्या पद्धतीने हाताळत असताना पाहायला मिळतील. मिस्टेक झाली आहे ते आता सध्याच्या घडीला मिस्टेक पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक पाहायला मिळते +2. एकूण 3 धावा फलकावरती होती लाड. धावफलक पुढे सरसावत असताना 5. 3 बॉल 5. 3 बॉल 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जतीन 11 वर्सेस मोहन सबरबैया 40+ असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. मिस्टेक झाली आहे, फ्री हिटचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न, मिससेट पाहायला मिळतो. बॉल हवेमध्ये, फ्री हिटचा बॉल, मिस्टेक झाली आहे. थोडासा अनुमान चुकीचा, जजमेंट खराब आणि तत्पर ही सिंगल ॲड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 7 ऑन द बोर्ड. 7 फलकावरती धावा पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर आणि फिल्डिंग लाजवाब, अफलातून फिल्डिंगचा एफर्ट. 2 धावांवरती समाधान मानावा लागेल. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल शिल्लक. योगेशने कमालीची गोलंदाजी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलक 9 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 10 पेक्षा कमी धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकतो. पॉवर प्ले मध्ये शांत सुरुवात म्हणता येईल. शांत पण संयमी सुरुवात आहे. एकही विकेट गेली नाहीये. बाबू 3 धाव्यांवरती खेळत आहेत. शैलेश 5 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत देत असताना धावसंख्या 9 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त होईल. धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅक वरती मुकेश आपण पाहतोय. दूसरा ओवर प्रगति पथ के ऊपर चलता हुआ, गेंदबाजी की कमान संभालते हुए मुकेश. बाबू स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज और शैलेश नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाजी करते हुए. पहले ओवर में काफी बड़े स्ट्रोक मारा नहीं चाहते थे क्योंकि पार्टनरशिप बिल्ड करना ज़रूरी था और वही करते हुए पहले ओवर में बड़े स्ट्रोक नहीं आए. सिर्फ और सिर्फ डिफेंसिव अप्रोच हमें देखने को मिला शैलेश ज़रा के माध्यम से. दूसरी तरफ बाबू भी बहुत बड़े स्ट्रोक मारना चाहते थे, लेकिन क्या कनेक्शन खासा अच्छा नहीं था. और देखा जाए तो पहले ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या 9 रनों के ऊपर. दूसरी ओवर चलती हुई, दूसरी ओवर प्रगति पथ के ऊपर. मुकेश के कंधों पे जिम्मेदारी ओवर नंबर 2 की. गेंदबाज तैयार. इस बार टैप करते हुए पॉइंट की दिशा में आती हुई है सिंगल. रन संख्या 10 रनों के ऊपर. डबल डिजिट में जाने के लिए दूसरा ओवर लगा है. रन संख्या कुल मिलाकर 10. 5 गेंदों का खेल अभी भी शेष. शैलेश दादा को यहाँ से कमबैक करना पड़ेगा. यावेळेस इस बार भी पुल करते हुए मिड विकेट की दिशा में आती हुई है सिंगल. थ्रो थोड़ा सा वाइड था, लेकिन बैकिंग के लिए फील्डर थे. आती हुई है सिंगल. रन संख्या 11 रनों के ऊपर. 11 ऑन द बोर्ड. 2 गेंदों का खेल हो चुका है. 4 गेंदों का खेल अभी भी शेष. 11 रन. जतीन 11. इस बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, लेकिन यहाँ पर होती हुई मिस्टेक. बैट की अपर एज विकेट कीपर के दस्ताने में गेंद जा सकती थी, लेकिन यहाँ पर मिस्टेक होती हुई. सर पे हाथ रखा है
कीपर ने, क्योंकि उन्हें मालूम है ये प्राइज विकेट थी, बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, लेकिन आती हुई ये सिंगल एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं स्टेप आउट होकर बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, बल्ला हाथ में घुमा, अपर एज और मिस्टेक होती हुई। इस बार ऑन साइड में सिर्फ और सिर्फ दिशा दिखाई। एक रन मुकम्मल, दूसरे रन का प्रयास और देखते देखते 2 रन भी कंप्लीट। जतीन 11 टीम खासा डिफेंसिव अप्रोच के साथ खेलती हुई मैदान के अंदर सिंगल और डबल पर पूरी तरीके से भरोसा रखते हुए 13 रन कुल मिलाकर, 13 ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट, बिना किसी विकेट के नुकसान पर 13 रन रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर हमें देखने को मिल रही है। 2 गेंदों का खेल अभी भी शेष। मुकेश फिर से एक बार तैयार, इस बार फिर से एक बार टोटली प्लम, लेकिन डाउन द लेग साइड अंपायर्स का डिसीजन आते हुए नॉट आउट। बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए गेंदबाज मुकेश, बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी अब तक। एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं मिसिंग लेग स्टंप, एग्जैक्टली वही अंपायर ने बताया और अपील खारिज करते हुए बिंदी गेंद, डॉट गेंद। इस बार एक हाथ से खेला है और बढ़िया खेला है, बहुत बढ़िया स्ट्रोक था और यस, निकलती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन कहते हुए कि ये तो मेरे दाएं हाथ का खेल है। सिक्सर आते हुए बाबू के बल्ले से। एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं हाथ छूटा लेकिन रन नहीं छूटा। 6 रन मिलेंगे, ये तो मेरे बाएं हाथ का खेल ये बताते हुए 6 रन मुकम्मल, रन संख्या कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति के बाद बिना किसी विकेट के नुकसान पर 19 विदाउट एनी लॉस आफ्टर 2 ओवर्स। बढ़िया तरीके से बल्लेबाजी, आखिरी गेंद के ऊपर जो छक्का आया, इस मैच में मोमेंटम शिफ्ट होते हुए देर नहीं लगेगी। जतीन 11 टीम थोड़ी सी बैकफुट के ऊपर थी, लेकिन इस सिक्सर की मदद से अब इस मैच में कमबैक होते हुए प्रदीप टेप ओवर में हमें देखने को मिलेंगे। लेदर क्रिकेट बहुत बढ़िया तरीके से खेलते हैं, लेकिन टेनिस क्रिकेट में और स्पेशली टेप बॉल क्रिकेट में ये एक्सपीरियंस काम आएगा क्या, देखना बड़ा दिलचस्प, क्योंकि जो लेदर बॉल क्रिकेटर रहता है उन्हें टेप बॉल क्रिकेट खेलना आना चाहिए, क्योंकि स्विंग कंट्रोल करना बहुत ही ज़्यादा मुश्किल का सबक बनता है। कल हमने देखा है 17 रनों की ओवर, 17 गेंदों की ओवर, 19 गेंदों की ओवर, 20 गेंदों की ओवर। इस बार अच्छी गेंद, बढ़िया गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंद, डॉट गेंद की दी हुई समाप्ति। बढ़िया गेंद हम देख सकते हैं, वाह क्या गेंद है। हाँ बिल जोरदार थी, लेकिन हाइट फैक्टर हमेशा मैटर करता है। बिनी गेंद, गेंदबाज तैयार फिर से एक बार, इस बार फिर से एक बार बढ़िया गेंद और स्ट्रोक भी बढ़िया था। डीप में फील्डर के माध्यम से मिस्टेक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। नसीब के 4, लक फैक्टर ऑन 4। बढ़िया बल्लेबाजी, रन संख्या 23 रनों के ऊपर। इस बार फिर से एक बार पुल करना चाहते थे मिड विकेट के खिलाड़ी, तेजी से आएंगे। 1 रन मुकम्मल, दूसरे रन का प्रयास। कॉलिंग कोऑर्डिनेशन खराब दोनों ही खिलाड़ियों के बीच में। पहले कहा कि आइए, उसके बाद नो कहते हुए 25 रन, 25 रन रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज तैयार, इस बार फिर से एक बार बल्ले का मोटा किनारा, गेंद खड़ी रह गई और डाउन द बॉल। गेंदबाज आएंगे प्रदीप, कॉट एंड बॉल की चांस क्रिएट होते हुए गेंद को लपका और विकेट भी चटकाते हुए जिस विकेट की जरूरत थी वो विकेट मैदान के अंदर मिलता हुआ।
नए बल्लेबाज परवेश यानी कि पप्पू, जो पप्पू बढ़िया तरीके से बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं, वही पप्पू मैदान के अंदर हमें तीसरे क्रमांक के ऊपर, तीसरे पायदान के ऊपर हमें देखने को मिलेंगे। लेग बाय की सिंगल मुकम्मल, रन संख्या कुल मिलाकर 26 रनों के ऊपर। बाबू और पप्पू ये दो खिलाड़ी मैदान के अंदर, बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ेगी यहाँ से अगर मैच को जीतना है। इस बार स्ट्रोक बढ़िया और फील्डर डीप में कैच लपकते हुए, बल्लेबाज आउट, विकेट का पतन। एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं बढ़िया स्ट्रोक खेला जरूर था, लेकिन ऊंचाई ज्यादा और लंबाई कम, यही देखने को मिला। डीप में फील्डर तीसरा अटेम्प्ट में कैच कंप्लीट करते हुए।
तयार. यावेळेस देखील चांगला बॉल, चांगली जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते ही षटक. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंतची गोलंदाजी. मुकेश पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. ऑन साइडला टर्न केलाय मैदानावरती आलेली ही सिंगल. एकोणतीस धावा धावफलकावरती. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील वाईड बॉल. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. हॅलो 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 हॅलो. यावेळेस स्ट्रोक फसलाय. डाऊन द बॉल. कॅच झाली कंप्लीट आणि धक्का बसलाय. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होत आहेत बाद. योगेश पाहायला मिळतील नवीन बॅटर. धावसंख्या 30 दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक. 9 बॉल अजून शिल्लक आहेत. पप्पू आणि योगेश हे दोन खेळाडू जतीन 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील जबरदस्त गोलंदाजी मुकेश करतायत. नो डाऊट ॲट ऑल. धावसंख्या फलकावरती पुढे सरसवत असताना 31 धावा दोन गाड्यांच्या मोबाईलमध्ये. धावफलक 31 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न होतोय. मिड विकेटचे खेळाडू जोपर्यंत येतील तोपर्यंत मैदानावरती आलेली ही सिंगल. धावसंख्या फलकावरती 32. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. लास्ट बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पाहायला मिळतील. यावेळेस देखील पुल केला आहे आणि वॉट अन एफर्ट लाजवाब होता. अटेम्प्ट लाजवाब होता. डॉट बॉल. षटक क्रमांक 4 समाप्त. धावसंख्या 32.
विकास पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती. पहिला बॉल डीप मध्ये फिल्डर, मात्र फायनली घोषणागीत क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धावा फलकावरती होती लाड. दोन धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या 34. 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. धावसंख्या 34. 34 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील चांगला बॉल, चांगली गोलंदाजी विकासच्या वतीने. झक्कास गोलंदाजी पाहायला मिळते. 34 धावा धाव फलकावरती. $34 on the board with loss of 2 wicket. गोलंदाज तयार. धावफलक 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा जबरदस्त जबरदस्त आपल्याला एफर्ट पाहायला मिळतोय. लाजवाब एफर्ट. शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत मैदानावरती फिल्डरच्या वतीने. आलिया सिंगल. धावसंख्या 35. 3 बॉलचा खेळ शिल्लक. योगेश पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. मात्र फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटरच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतो. विकेटचं पतन. पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. वाह, काय गोलंदाजी आहे. स्टंपच्या अगदी जवळ. जबरदस्त गोलंदाजी विकासच्या वतीने. 35 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. धावफलक 35. 35. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. यावेळेस डॉट बॉल. डॉट बॉल आला आणि षटकाची युती आहे सांगता. षटक क्रमांक 5 मैदानावरती समाप्त पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो जी मात्र जाऊन पोहोचली आहे 35. 35 या आकड्यावर. 36 लक्ष. 36 टार्गेट.
36 वरती आणि 36 धावांचं लक्ष करण्यात आलं आहे. थँक्यू सो मच. प्रसन्न सर यांचा आवाज ऐकत होता आणि पुन्हा एकदा वळतोय. सुरुवात नंबर 2 जिथे एक माफक लक्ष आहे. 36 धावांचं 30 बॉल आणि 36 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना मोहन सबर्बिया 40+ संघाला जिथे धावा बनवायचा आहे. दुसऱ्या बाजूला जतीन 11 या नावाने संघ खेळतोय. मी जतीन 11 म्हटलं तर जतीन उमेश पाटील या नावाने संघ दाखल होत असतो. जतीन स्पोर्ट्स देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्याच नावाने. कॅप्टन जतीन पाटील उमेशजी पाटील यांचे सुपुत्र जतीन पाटील या नावाने संघ तुम्हाला पाहायला मिळतो. नेहमीच एक ब्रँड राहिले जतीनचं देखील. पण मध्ये सुरुवात मागवरती योगेश वरती बाटर प्रदीप आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मँगो. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल चॉप केला. इथे फक्त दिशा दाखवण्याचं काम. पॉइंट रिझल्टला फिल्डर एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल थ्रो आणि इथे
अखेर बॅटर सेफ आहे. थोडीशी चूक घडली आहे. एक सिंगल वरती थांबावं लागेल. मँगो आता स्ट्राईक एंड वरती आहेत आणि आता मँगो सीझन देखील आहे. मँगो कशा पद्धतीची बॅटिंग करतोय पाहणं. आमच्या समी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये साहिल जोडले गेलेत. साहिल सावंत वेलकम. डॉट बॉल आलाय. पुरस एकदा बॉल तयार. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग आहे. वॉट बॉलिंग. काय बॉलिंग राहिली वा. टाळ्या देखील वाजतात कारण की प्रॉपर टप्पावरती गोलंदाजी होते. आपण नेहमी म्हणत असतो की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे. एक वेळेस बाहुबलीमध्ये कटप्पा नसला तरी चालेल परंतु क्रिकेटमध्ये टप्पा असणं फार गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीवरती गोलंदाजी करतात. वा कौतुक करावं लागेल. आणि खास करून आमचे ऑनलाईन स्कोरर सिद्धू हे नाव नक्कीच लक्षात राहील कारण की दिवस रात्र मॅन फ्रॉम मानेरेगाव कारण की संपूर्ण मानेरेगावची टीम तुम्हाला पाहायला मिळते. आमचे तेजस भोईर असतील, सिद्धार्थ असेल, त्यांची संपूर्ण टीम, ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते. बॉल तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा योगेश यांचा. हो आता देखील सुंदर गोलंदाजी. धोक्याची घंटा. उमेश पाटील तिकडे होते. थोडेसे फंबल झाले. अंबरनाथ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. दरम्यान विद्यमान अंबरनाथ नगर परिषदचे नगरसेवक दमदार असे व्यक्तिमत्व नेहमीच आपण पाहिलं. उमेशजी पाटील स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, क्रिकेटर आहेत आणि नामांकित उद्योजक म्हणून नेहमी सातत्याने ओळख राहिली. युवकांच्या गळातील ताईत हे संपूर्ण अंबरनाथ क्रिकेटचं ज्यांनी संपूर्ण हे फेरबदल ज्यांनी केलं, एक डेव्हलप क्रिकेट कसं होईल ते पूर्णपणे ते पाहतच असतात. आमचे उमेशजी पाटील त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. आणि नक्कीच आपण पाहिलं असेल जिथे या अंबरनाथला ग्राउंड नव्हता ते पूर्णपणे करून देण्याचं काम ही जिम्मेदारी त्यांनी स्वतः खांद्यावरती घेतली आणि एक मोठं मैदान, ऐतिहासिक मैदान तिथे कोसगाव क्रीडा संकुल कोसगाव गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जिथे अग्निशमन अर्थात फायर ब्रिगेडच्या बाजूला ते मैदान तिथे पाहायला मिळणार आहे. आणि लवकरच 7 तारखेपासून ती एप्रिल 4 दिवस तुम्हाला ती नाईट होऊ शकते असं थोडीशी माहिती आमच्यापर्यंत आली. हो इथे वेगाने बॉल टाकण्यात आला. बॅटर तिथे हिट झाला. तोपर्यंत या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. बघा बॅटर ओके आहेत का. लीग 2016 समोर मस्कर कडे पाहायला मिळतील. प्रदीप देखील नक्कीच त्यांचे देखील तुम्हाला उपस्थित फिल्डर आहे. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. इथे जर बॉल वरती गेले असते तर कदाचित ही कॅच आय थिंक मिळाली असती. परत यस ओव्हर नंबर 1 चा खेळ कंप्लीट आणि 10 धावा फलकावरती आहेत. अजूनही इथून पुढे 26 धाव्यांची गरज आहे. येणारे 24 बॉल आहेत आणि 26 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. आता नक्कीच भरपूर मिसफील्ड तुम्हाला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 1 चा खेळ कंप्लीट झाला आहे. षटक क्रमांक आता दुसरं कोण येईल बॉलिंग मार्क वरती पाहणं गरजेचं राहणार आहे. कोणाच्या हातामध्ये बॉल सोपवलं जाईल. रात्रीचं पर्व आहे
आय थिंक उदय आहिरे तिथे त्यांना आमंत्रित करण्यात येईल का हेच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. जतीन स्पोर्ट्सचे प्रॉपर रायटर आहे. नेहमी पाहायला मिळेल की जतीन या नावाने खरं अर्थानं सुरुवात केली आणि ते नाव सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलं. प्रॉपर क्वालिटी हे त्यांचं नेहमीच सातत्याने पाहायला मिळतं. प्रॉपर टी शर्ट्स आणि नुकतंच आपण पाहिलं असेल जिथे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती सर्वात मोठी स्पर्धा नामांकित स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं बदलापूरचा वर्ल्ड कप महासंग्राम जगन्नाथ स्मृती चषक त्याच्यामध्ये देखील तब्बल 300हून अधिक खेळाडू खेळले आणि त्याच्यामध्ये देखील प्रॉपर सूट तुम्हाला जतीन स्पोर्ट यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं होतं. तेच त्याचे प्रॉपर रायडर आमचे उदयजी आहिरे तुम्हाला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन आलेत आणि जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा होत असतात अंबरनाथमध्ये बदलापूरमध्ये नेहमीच आवर्जून ते भेट देत असतात. प्रत्येक काही ना काहीतरी स्पर्धेसाठी ते त्यांच्या वतीने या संपूर्ण जतीन स्पोर्ट्सच्या माध्यमातून काही ना काहीतरी भेट त्यांच्या वतीने नक्कीच असते. टी शर्ट असू दे त्यानंतर ट्रॅक असू दे कॅप असू दे सर्व काही जे साहित्य त्यांच्या स्पोर्ट्स शॉपमध्ये मिळतं त्यांच्या वतीने नक्कीच देण्यात येतं. 2 धावा इथे नक्कीच एकवळल्या जातील. धावफलक आपण पाहतो जम पोहोचलोय ते म्हणजे 12 ऑन बोर्ड 12 धावा आणि आता वाजलेत देखील 12 परंतु या मॅच मध्ये कोणाचे 12 वाजतील. ऑन साइडला टर्न केला फिल्डर येतात आणि अखेर फिल्डर पासून दूर आहेत. मागे बॉल गेलाय तोपर्यंत या 2 धावा जरूर एकवळल्या गेल्यात. मिसफिल्ड भरपूर झाली आज या मॅच मध्ये. कॅचेस विन द मॅचेस हे ब्रीद वाक्य राहिलं. जीवनदान इथे मात्र मिळालंय. पण नेहमी म्हणत असतो एक वेळेस तुम्ही आयुष्यात रक्तदान करा एक वेळेस तुम्ही कन्यादान करा मुलीचं परंतु क्रिकेटमध्ये कधी जीवनदान कुठल्याही खेळाडूला देऊ नका कारण तेच आता मैदानात सातमध्ये पाहायला मिळतोय. जीवनदान त्याचं प्रत्युत्तर कसं असेल. हो इथे यॉर्कर लेनचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र इथे वापर करण्यात आला आणि नेहमीच अनुभव मोठा आहे. उदय आहिरे यांचा जर विचार केला एक उत्कृष्ट खेळाडू लेजंड क्रिकेटर कित्येक वर्ष या क्रिकेटवरती ज्यांनी अधिराज्य गाजवलं. पुन्हा एकदा बॉल यार शेवटचे 3 बॉल अजून उर्वरित आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आता फिल्डर आहेत परंतु हा फिल्डर करतोय तरी काय आणि मी तर म्हणेन 2 मिसफिल्ड यांच्या माध्यमातून झालेत. तिथे फिल्डर होते आणि पंडित तिथे होते. चुकीची कामगिरी मी तर म्हणेन त्यांनी केली आहे. लेझी क्रिकेट भरपूर पाहायला मिळतं. इझी कॅच होती. जर बॉलवरती गेले असते प्रॉपरली हातामध्ये हा बॉल विसावला असता. खूप जवळ पडला बॉल इथे आपण पाहिलं तर मागे आले परत आणि अखेर कॅच देखील गेली आणि चौकार देखील गेला. पुढचा बॉल इथे देखील सेन्सिबल क्रिकेट आहे. कॅल्क्युलेटिंग मराठीसारखे येतात. ती एका पायावरती नटराज स्टाईल मध्ये उभे राहिले. एक सिंगलच्या मदतीने 19वा धाव फलकावरती अजूनही 19 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. जर ती विकेट असती 4 धावा इथे एक्स्ट्रा असत्या आणि समीकरण थोडंसं वेगळं असतं. बॉल होती यार अजूनही मॅच ऑन आहे. शेवटचा बॉल हो इथे ऑन साइडला टर्न केला. फिल्डर आहे धोक्याची घंटा. हो क्लोज कॉल. एक सिंगल कंप्लीट. अखेर 2 ओव्हर कंप्लीट झालेत. 20 धावा धाव फलकावरती आहेत. आता येणारे 18 बॉल आणि 16 धावांची गरज या मॅच मध्ये. 18 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये. काय होईल. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल खेळ आहे. एका क्षणावरती हसू शकतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवू देखील शकतं. हे म्हणजे क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. थरार वेगळा आहे. 18 बॉल आणि 16 धावांची गरज. चला आमचे ब्रह्मेश देखील आयोजक आहेत स्वतः आणि स्वतः मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलेत. भरपूर प्रेम आहे क्रिकेटवरती त्यांचं आणि खास करून सायली एक आवर्जून ते मेहनत करत असतात. चॉकलेट बॉय ओळख राहिले परंतु आता मैदानाच्या दिशेने परवेज पप्पू बॉलिंग ट्रॅकवरती टेप बॉल ओव्हरसाठी आलेत. हो इथे फिल्डर पुरेसं एकदा आय थिंक पंडित आज पंडितचं काही खरं नाहीये. जिथे पंडित आहे तिथे बॉल येतोय त्यामुळे आता पंडितच्या बाजूला अजून एक लावावी लागेल की काय. एक सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 17 बॉल आणि 15 वेळ देखील भरपूर झालाय.
हो इथे इथे स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आणि आता इथे पर्सेंटेज वाढू शकतात फिल्डिंग करत असताना टीम जतीन 11 या संघाच्या वतीनं. एका बाजूला मोहन सबर्विया थोडंसं फ्रंट फुटलाय, परंतु इथे जतीन 11 बॅक फुटलाय. कमबॅक करणं त्यांना माहिती आहे. काय गोलंदाजी, वा कमाल. परंतु इथे लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. एक सिंगल. 15 बॉल आणि 14 धावांची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. या शेवटच्या 3 बॉलवरती काय घडतंय. 3 बॉलवरती जरी कमीत कमी धावा रोखल्या समोरच्या संघाला तर नक्की चेंजेस होऊ शकतात या मॅचमध्ये. पलटवार करणं हे ओळख राहिली जतीन 11 संघाची. कमबॅक करू शकतो ही क्षमता आहे त्यांच्यामध्ये. बॉल तयार. हो स्विंग पाहू शकतात, स्विंग पाहू शकतात. काय ते हवेमध्ये स्विंग झाला आतमध्ये, अगदी क्विकली बॉल आला आणि इथे एक सिंगल पुन्हा एकदा मिळाली आहे. येस पुन्हा एकदा आपण पाहतो ॲक्शन रिप्लेला. बॉल तयार. इथे पुढचा बॉल ऑन साईडला आणि 2 धावा इथं नक्कीच मिळतात. बॉल तयार. हो इथे ब्लॉक होलचा बॉल. आता सुंदर गोलंदाजी आहे. आता षटक कंप्लीट झाले. 12 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. आने वाले 12 गेंदे शेष, 11 रनों की जरूरत. 12 बॉल 11 धावांची. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक यावेळी 4थं घेऊन आले योगेश. योगेश कडे 5 धावा नक्कीच खर्च केल्या परवेजने आणि येणारे आता 12 बॉल आणि 11 धावांची गरज या मॅच मध्ये. बॉल या योगेश आहेत. महाराष्ट्र पोलीस दल कार्यरत असलेलं असं व्यक्तिमत्व योगेश. बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. 12 बॉल 11 धावांची गरज. क्षमता त्यांच्यामध्ये आहे कमबॅक करण्याची. पहिला बॉल बादची एज आहे, मागे गेलाय परंतु मागे विकेट किपर परवेज होते. बॉलला अगदी कलेक्ट करण्यामध्ये व्यस्त राहिले परंतु तोपर्यंत इथे चोरटी धाव कंप्लीट. इथे जरूर आता येणारे 11 बॉल आहेत आणि 10 धावांची गरज आहे. संघर्ष आता वाढलाय, मेहनत करावी लागेल दोन्ही टीम्सला. करो या मरोची स्थिती मैदानाच्या आतमध्ये. डुआ टाय मॅच आहे, अभी नाही तो कभी नाही आणि ते करून दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल आणि 10 धाव्यांची गरज आहे. संधी तर भरपूर आल्या होत्या परंतु ते संधी गमावल्यात. फिल्डिंगमध्ये भरपूर साऱ्या चुका केल्या फिल्डिंग करत असताना टीम जतीन 11नी. बॉल हो इथे लाऊड अपील आणि उंगली उपर. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, अजूनही मॅच ऑन आहे. आता समीकरण मध्ये चेंज. आता तुम्हाला थोडंफार इथे चित्र बदलताना पाहायला मिळेल. महत्वाची विकेट होती. मँगो यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. मँगोचा सीझन संपला असं म्हणावं लागेल. आता फलंदाज मँगो बॅक टू डकआउट. न्यू बॅटर आयुब आलेत मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बॅटर. आयुबमुळे मी तर म्हणून आज भरपूर वेळ गेला. तेच आयुब आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉल तयार. आयुब पहिला बॉल. इथे अंपायर सिग्नल येतोय वाईड बॉल.
अतिरिक्त धाव आली. लेफ्ट हँडर बॅटर आहे, थोडंसं बदल इथे नक्कीच होणार आहे. कारण की जेव्हा रायटी बॅटर आवडतो थोडंसं डायरेक्शन चेंज इतकं सोपं नसतं. लेफ्टी बॅटरला गोलंदाजी करणं, डायरेक्शन पूर्णपणे चेंज होतं, अँगल देखील चेंज करावं लागतं गोलंदाजी करत असताना. आणि आता त्याच पद्धतीने थोडंफार इथे डिस्ट्रक्शन पाहायला मिळतोय. धावफलक आपण पाहतो जम पोचलोय ते म्हणजेच 27 धावा धावफलकावरती आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल इथे फिल्डर आहेत आणि एक सिंगल जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगलचं काय त्यांना देखील माहिती आहे आता धावा बनवायच्या आहेत. इथे प्रॉपरली टार्गेट तुम्हाला पाहायला मिळतो आणि इक्वेशन आपण जर पाहिलं ना तर आता येणाऱ्या 9 बॉल आहेत आणि 8 धावांची गरज. 9 बॉल 8 धावांची गरज या मॅचमध्ये अजूनही तुम्हाला पाहायला मिळते. काय होईल मॅचचा निकाल? एका बाजूला जतीन 11, दुसऱ्या बाजूला मोहन सबरबिया. 9 बॉल 8 धावांची गरज. 3 बॉल निर्णायक आहेत. या 3 बॉलमध्ये काय धावा, किती धावा बनतील पाहणं गरजेचं आहे. या 3 बॉलमध्ये फक्त 2 किंवा 1 धाव जर आली तर मॅचमध्ये ट्विस्ट राहणार. कारण की शेवटच्या 6 बॉलमध्ये किमान 6 ते 7 धावा ठेवाव्या लागतील तर मॅच थोडीशी रंगात येईल. बॉल तयार. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खिचके मारा बाई, परंतु इथे धावून काढायचे आहेत. इकडे रन धावून काढायचे आहेत, पाहावं लागेल. इकडे एक सिंगल आली. आज देवाला देखील मान्य नाहीये की लवकर मॅच संपू दे आणि आम्ही देखील लवकर घरी जाऊ दे. क्या बात आहे. आज रात्रीचं पर्व, मजा फार आली आजच्या दिवसामध्ये. सायलेक चषक 2026 प्रत्येक दिवसामध्ये मजा येणार आहे. पाहत राहा या स्पर्धेचं शेवटच्या दिवसामध्ये ही चमचमणारी ट्रॉफी, एवढे 9 दिवसाची मेहनत कोणाच्या नावाने राहील. संदीपजी लकडे साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात, पाहतात. घर बसल्यास प्रत्येक प्रेक्षकाचं मनपूर्वक स्वागत आहे. अजून आमच्या समेत यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलं तर सर्वांचं स्वागत आहे. एक चांगली मॅच. 8 बॉल 7. हो इथे अनप्लेबल बॉल होता, बॅटरला समजलं नाही, परंतु अखेर कुठेही लागू दे परंतु धावा तर बनतात. धावा कशा येऊ दे परंतु ते धावा येणं गरजेचं आहे. आता 7 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येणार आहे हे मोठा प्रश्नचिन्ह आता निर्माण नक्कीच उभं राहणार आहे. कारण की त्या पूर्णपणे ओव्हरमध्ये मॅच डिपेंडंट आहे. आता इम्पॉर्टंट बॉल आहे, हा बॉल जर डॉट आला तर मॅचमध्ये मजा येईल. निर्णायक बॉल. संपूर्ण या क्षेत्रातील आपल्याला एक महत्त्वपूर्ण डॉट काढणं गरजेचं आहे. डॉट आला तर लाजवाब कामगिरी होईल आणि जर विकेट आली तर बाई दिन बना दिया. 7 बॉल 6 धावांची गरज आहे. सात बॉल 6. हो इथे शेवटचा बॉल आणि इथे आता 2 मिळतील. आता 2. आता 6 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. डिक्लेअर झोन आहे तिथे, त्यामुळे 2 धावा इथे आल्यात. शॉर्ट आर्म पूल होता. स्क्वेअर लेगचा रिझम मध्ये इथे 2 धावा. साडाला पार करून बॉल गेला होता आउट ऑफ द पार्क, परंतु इथे डिक्लेअर झोन आहे त्यामुळे 2 धावा इथे ऍड होतील. आणि आता 6 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती उमेशजी पाटील षटक क्रमांक अखेरचं घेऊन आलेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण पाहतोय याच्यावरती लाईव्ह वाहिनी तुम्ही एन्जॉय करतात. नक्कीच चर्चा करत होतो उमेशजी पाटील साहेबांची, विद्यमान अंबरनाथ नगर परिषदेचे नगरसेवक आणि अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. संपूर्ण अंबरनाथला एक वेगळं वळण देण्याचं काम त्यांनी केलं या क्रिकेटसाठी. प्रत्येक युवकांच्या गळ्यातील ताईत राहिलेत, प्रत्येकाचं काळीच म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. अगदी एक वेगळं नाव ज्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं नावाचा घर निर्माण केला असे उमेशजी पाटील साहेब सर्वांचे लाडके. आता बॉलिंग मार्कवरती, परंतु आता इथे चांगली कामगिरी करावी लागेल उमेशजी पाटील यांना. 6 बॉल. हो इकडे थोडंसं स्लिप झाले पाय, थोडंसं पाय थिंक मुरगळलाय, चेक केलं जाईल इथे. बघा ओके आहेत का उमेश दादा? बड किंवा पाणी आतमध्ये पोचवा की थोडेसे दुखापत नक्कीच झाली असेल. कारण की बघा बॉलिंग टाकत असताना हो इथे पाय थोडासा ट्विस्ट झाला, दुखापत थोडीशी आय थिंक झाली असेल कदाचित. एक्सप्रेशन तोंडावरती दिसून येतो. बघा प्रत्येक खेळाडूला विनंती थोडंसं खेळत असताना सावकाश. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय, मागचा बॅक फूट आपण पाहतोय पूर्णपणे ट्विस्ट, जो खालचा टो एंड, परंतु तरी देखील चेहऱ्यावरती स्माइल. हे जिद्द आहे उमेशजी पाटील यांची. कधी काय येऊ दे, संकटाला आम्ही घाबरणार नाही.
कित्येक वेळा आपण पाहिलंय इथे कित्येक वर्ष सर्वस्व पणाला लावलं उमेशजी पाटील, परंतु आता 6 बॉल आणि 4 धावांची गरज. पहिला बॉल इथे फिल्डर आहेत, फिल्डर पासून थोडंसं दूर गेलाय. एक सिंगल तर कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कॉल घेणार नाहीयेत. सिंगल वरती थांबावं लागेल. आता समीकरण आपण जर पाहिलं तर 5 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. 5 बॉल 3 कोण होईल विन? एका बाजूला जतीन 11 आणि मोहन सबर्बिया. पाच बॉल 3. ओ इथे डॉट आलाय. मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट आहे. टाळ्या वाजले पाहिजेत. वा उमेश पाटील. चार बॉल आणि 3 धावांची गरज. 4 बॉल 3 धावांची गरज. आता जर डॉट आला तर मॅच मध्ये मजा येणार आहे. स्वतःवरती आता विश्वास ठेवावा लागेल उमेशजी पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती कित्येक वेळा कारनामे केलेत. इथे अखेर 2 धावा मिळतात. 2 धावा इथे मिळतील आणि आता मॅच येऊन थांबली आहे बरोबरीस. म्हणजे आता 3 बॉल आणि 1 धावेची गरज. 3 बॉल 1 धावेची गरज आहे. मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहेत असं म्हणावं लागेल. आता मॅचला एकच जण वाचू शकतो, ते म्हणजे जादूगर. जर थोड्याशा धावा मॅच मध्ये मजा आली असती, अजून 5 ते 10 धावा असत्या तर मॅच मध्ये मजा आली असती. 3 बॉल 1 विक्रम होईल का? इतिहास रचेल का 3 बॉल 1 चा? हो इथे गॅप मध्ये शोधलाय. पार मॅच होते फिनिश. सामना जिंकलाय टीम मोहन सबर्विया या संघानं. जिंकलेल्या टीमचा हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टफ लक टीम जतीन 11. चांगला खेळ तुमचा देखील राहिला, हरकत नाहीये. या मॅचचा मान ऑफ द मॅच आपण देतोय ज्यांनी गोलंदाजी करत असताना 1 विकेट कॅरी केली आणि बॅटिंग करत असताना 13 बॉल फेस करत असताना 22 धावा ज्यांनी बनवल्या प्रदीप ठरलेत या मॅच